नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. इयत्ता 12वीच्या 6व्या प्रकरणामध्ये आपण 6.3 इथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो. 6.2 म्हणजे दोन मुद्दे आपले संपलेले आहेत. इयत्ता 12वीच्या सर्व प्रकरणामध्ये आपला जो त्या ठिकाणी पाठ आहे तो सर्वात मोठा आहे. इयत्ता 12वीच्या सर्व पाठापैकी हा जो 6वा प्रकरण आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पाठावर हमखासपणे त्या ठिकाणी प्रश्न येतात. त्यामुळे या पाठावरील त्या ठिकाणी सर्व प्रश्न चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवावेत. आणि जवळजवळ 9 मुद्दे आहेत. 6.1, 6.2, 6.3 असे एकूण 6.9पर्यंत 9 मुद्दे आहेत. ह्याला मिनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा त्या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा पैलू होता. 1857च्या अगोदर भारतामध्ये कोणती पार्श्वभूमी घडलेली होती? भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाला, परंतु हा स्वातंत्र्य लगेच मिळालेला नाही आहे. त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी अनेक वर्ष अगोदर तर स्वातंत्र्याची त्या ठिकाणी बीज रोवलेलं होतं. त्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी 1947 उजाडावं लागलं. मग त्याच्या अगोदर त्या ठिकाणी भारतामध्ये असंख्य गोष्टी घडलेल्या होत्या. भारत काही त्या ठिकाणी छोटा मोठा त्या ठिकाणी राज्य नव्हतं. तर त्या ठिकाणी ब्रिटिशांचं सर्वात मोठं ब्रिटिशांचं जगामध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी वसाहत होतं. तर त्या सर्व वसाहतीमध्ये अनेक वसाहतीपैकी हा त्या ठिकाणी ब्रिटिशांचा मोठा वसाहत होता. आज आपण 6.3 या मुद्द्यामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी कशी होती या संबंधीचा अभ्यास आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची निर्णायक घटना होय. व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना होय. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही जी होती 1857 नंतरनं स्थापन झालेली मोठी त्या ठिकाणी संघटना म्हणून या राष्ट्रीय सभेचा उल्लेख केला जातो. याच राष्ट्रीय सभेचे रूपांतर पुढे त्या ठिकाणी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संघटना ही जी आता सध्या काम करत आहे, काँग्रेस पक्ष, या सभेचं जे त्या ठिकाणी पूर्वीचं नाव जे होतं ते अखिल भारतीय त्या ठिकाणी राष्ट्रीय सभा असेच म्हटले जातं. परंतु आता अखिल भारतीय काँग्रेस पक्ष हा जो आहे या पक्षाचे मूळ या राष्ट्रीय सभेमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1837मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन संस्था जमीनदार वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापन केली. 1839मध्ये राजा राम मोहन राय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी काढून कार्य सुरू केले. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ब्रिटिश इंडियात काय चालले आहे हे कळावे म्हणून या संस्थेची स्थापना केली. द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केली. 1851मध्ये लँड होल्डर्स असोसिएशन, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही एकत्र करून ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवल्या. याच काळात मद्रास नेटिव्ह असोसिएशनने सुद्धा इंग्रजांच्या विरोधात सूर आवळला. 1866मध्ये दादाभाई नौरोजी यांनी विमोचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केली. ही संस्था लंडन येथे सुरू करून जनजागृतीचे प्रयत्न चालू केले. बंगालमधील इंडिया लीग संस्थेचे काम 1875 सालापासून सुरू होते. पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन स्थापली. बॅनर्जी यांनी समान राजकीय हितसंबंधाच्या आशा आकांक्षाच्या जाणीवांद्वारे भारतीय भिन्नवंशीय व भिन्न जातींच्या लोकांची एकी घडवून आणण्यासाठी ही संस्था प्रयत्न करीत असे सांगितले. याच संस्थेने 1883मध्ये कोलकाता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली. 1884मध्ये स्थापन झालेली मद्रास महाजन सभा ही एक महत्त्वाची संघटना होती. या सुमारास मुंबईत इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणेचे भारे वाहू लागले. 1885मध्ये न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग तसेच मेहता यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. अशा प्रकारे भारतामध्ये
अनेक वेगवेगळ्या संघटना 1857च्या नंतर 1857चा जो त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्ययुद्ध झालेलं होतं. भारतीय लोकांना त्या ठिकाणी स्वातंत्र्याची जाणीव झाली. आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव प्रत्येक भारतीयांना झालेली होती. मग त्याच्यामध्ये 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय लोकांचा पराभव झालेला होता. पण भारतीयांनी त्या ठिकाणी जवळजवळ 2-3 वर्ष 1856, 1857, 1858, 59पर्यंत जवळ 3 ते 4 वर्ष ह्या 1857चा उठाव अनेक अर्थांनी त्या ठिकाणी लोकांच्या मनात राहिला. ब्रिटिशांनी आपल्या साम दाम दंड भेद या सर्वांचा वापर करून या उठावाला त्या ठिकाणी मोडून काढलेलं होतं. परंतु याच्यावरनं एक कळून आलं की ब्रिटिशांनी त्या ठिकाणी भारतीय लोकांच्या त्या ठिकाणी अमानुष कत्तली केल्या या संपूर्ण या 3 ते 4 वर्षामध्ये उठावामध्ये. त्याच्यानंतरनं विक्टोरिया राणी, इंग्लंडची जी त्या ठिकाणी राणी होती, तर त्या राणीने त्या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं होतं की त्या ठिकाणी यापुढे त्या ठिकाणी कोणत्याही भारतीय नागरिकाला कोणत्याही प्रकारचं छळ करण्यात येणार नाही, कोणत्याही भारतीय नागरिकांना त्रास देण्यात येणार नाही. उलट ब्रिटिश सरकार हे त्या ठिकाणी भारतीय लोकांच्या सेवेसाठी आहे. ब्रिटिश सरकार हे भारतीयांसाठी वरदान आहे. ब्रिटिश सरकार भारतीय लोकांच्या सर्व त्या ठिकाणी मागण्या पूर्ण करणार. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, त्या ठिकाणी जमीनदारांच्या, संस्थानिकांच्या, त्याच्यानंतरनं कोणत्याही संस्थानिकांच्या संस्था बळकावण्यात येणार नाही असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हा जो 3 ते 4 वर्ष 1857चा उठाव झालेला होता, या उठावापासून त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी इंग्रज सरकारविरुद्ध त्या ठिकाणी आडमुठ भूमिका घेऊ नये, लोकांनी थोडंसं शांत व्हावं, भारतामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा पुन्हा वणवा पेटू नये यासाठी त्यांनी लोकांना शांत करण्याचे धोरण ठरवले. त्यामुळे त्या ठिकाणी विक्टोरिया राणीचा जाहीरनामा आला. परंतु हा सर्व जो कालखंड त्या ठिकाणी गेलेला होता 3 ते 4 वर्षाचा, या कालखंडानंतरनं भारतामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या संघटना निर्माण झाल्या. या संघटनेमार्फत ब्रिटिश लोक आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकारे अमानुष त्या ठिकाणी अत्याचाराने वागवत आहेत, आपण गुलामगिरीत आहोत, ब्रिटिशांचं राज्य हे परकीय राज्य आहे, या सर्वांची जाणीव ब्रिटिशांनी त्या ठिकाणी या सर्वांची जाणीव तर नागरिकांना करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक नेत्यांनी तर पुढाकार घेऊन अनेक प्रकारच्या संघटना स्थापन केल्या. काही लोकांनी त्या ठिकाणी भारतात राहूनच त्या ठिकाणी संघटना स्थापन केल्या. त्याचे जाळे त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर पसरवले. त्यापैकीच मोठी संस्था म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा. भारतीय राष्ट्रीय सभा ही त्या ठिकाणी भारतातील त्या ठिकाणी सर्वात मोठी संघटना होती. तिचे जाळे त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर पसरलेले होते. संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये या लोकांची त्या ठिकाणी कार्यकारिणी मंडळ होती. या सभेचे त्या ठिकाणी कार्यकर्ते प्रत्येक गावागावात, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये भारताच्या पोहोचलेले होते. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय सभा ही सर्वात मोठी संघटना ठरली होती. तसेच त्या ठिकाणी अनेक संस्था त्या ठिकाणी स्वतःच्या राज्यापुरते काम करत होते, काही संस्था काही जिल्ह्यापुरते काम करत होते. ब्रिटिशांविरोधी त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी ब्रिटिश लोक कशाप्रकारे आपल्याला अमानुषपणे वागवत आहेत, आपण गुलामगिरीत आहोत, आपल्याला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे, ही 1857च्या त्या ठिकाणी युद्धापासून प्रेरणा घेतलेली एक त्या ठिकाणी महत्त्वाची बाब होती. आणि सर्वसामान्य लोकांना या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचं दिसून येतो. यामध्ये 1857च्या निर्णय घटनेनंतरनं मान्यता असलेली ही पहिली त्या ठिकाणी संघटना होय, ती म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा. त्याच्यानंतरनं काही संघटना भारतात होत्या आणि काही संघटना लंडनमध्ये सुद्धा होत्या. काही संघटना लंडनमध्ये राहून भारतीय लोकांसाठी काम करत होत्या. तसेच काही संघटना तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय लोकांच्या व्यथा मांडत असत. त्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जे लोक असायचे त्यांना त्या ठिकाणी पोहोचवून त्यांच्यापर्यंत माहिती भारतीय लोकांची देत असत आणि कशाप्रकारे ब्रिटिश लोक भारतीय नागरिकांवर अन्याय अत्याचार करत होते या संबंधीची माहिती ब्रिटिश
पार्लमेंटच्या लोकांना भारतीय त्या ठिकाणी कार्यकर्ते देत असत. यामध्ये राजा राममोहन रॉय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन काढून कार्य सुरू केले. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ब्रिटिश इंडियात काय चालले आहे हे कळावे म्हणून या संस्थेची स्थापना केली. म्हणजेच ब्रिटिश त्या ठिकाणी कशाप्रकारे भारतामध्ये त्या ठिकाणी भारतीय लोकांना वागवत आहेत, माणुसकीच्या कळसाचा उच्चांक गाठत आहेत, माणुसकीला काळीमा कशाप्रकारे पासत आहेत ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय लोकांवर. शेतकऱ्यांचे हाल होते, कामगारांचे हाल होते, सर्वसामान्य लोकांचे हाल होते, कशाप्रकारे अनेक उद्योगधंदे संकटात आलेले होते. हे ब्रिटिश लोक कशाप्रकारे आपलीच त्या ठिकाणी उन्नती कशाप्रकारे करून घेतात हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी लंडनमध्ये या सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि तेथील ब्रिटिश पार्लमेंटमधील जे नागरिक होते, जी व्यक्ती होती, त्यांच्यामार्फत ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये पोहोचवण्याचं कामसुद्धा राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्यांनी तिथे सोसायटी स्थापन करून केलेलं होतं. त्याच्यानंतरनं बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. आता जी मुंबई म्हणतो आपण त्याला, त्या मुंबईमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. अनेक लोक पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनीसुद्धा इंडियन असोसिएशनची स्थापना केली. या स्थापन टीमच्या माध्यमातून आपल्याला कोणती सोसायटी कुठल्या व्यक्तीनं स्थापन केली, कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यांना स्थापन केली या संबंधीची माहिती तुम्हाला नावे लिहा, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे लिहा यासारख्या प्रश्नामध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकेल. त्यामुळे या पाठात हा जो पाठ आहे खूप मिनी त्या ठिकाणी मिनी स्वातंत्र्ययुद्ध असं या 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला म्हणतात. पण त्याच्यानंतरनं हा जो त्या ठिकाणी आपण अनेक सोसायटी स्थापन झालेले आपण बघतो. याच्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही. फक्त भारतीय लोकांवर होणारा जो अन्याय अत्याचार आहे तो थांबवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे घेतला. हा जो त्या ठिकाणी कालखंड होता तो पायाभरणीचा कालखंड होता. भारतीय लोकांना जागृत करणे, इंग्रज शासनाविरुद्ध, ब्रिटिश शासनाविरुद्ध त्या ठिकाणी लढा पुकारणे, ब्रिटिशांचे अन्याय अत्याचार सर्वसामान्यांना पटवून देणे हे काम केले. मग त्याचाच फायदा आपल्याला 1947ला भारत स्वतंत्र झालेलं दिसलं. ह्या त्या ठिकाणी दादाबाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ टागोर या सर्वांनी, राजा राममोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, या सर्वांनी जो त्या ठिकाणी पाया घातलेला होता त्या पायावर त्या ठिकाणी त्या पायाचं शिखरापर्यंत चढवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू अशी असंख्य नावे आपल्याला घेता येतील की या 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतरनं ज्यांनी हा पाया घातलेला होता की तर त्यावर शिखरावर चढवण्याचं काम पुढच्या कालखंडातील या तरुण नेत्यांनी केलेलं होतं. त्यामुळे भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं. भारत त्या ठिकाणी स्वतंत्र होण्यासाठी 1857च्या उठावसुद्धा अनेक अर्थांनी महत्त्वाची त्या ठिकाणी मानला जातो. 1857 पूर्वी भारतामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे छोटे छोटे संस्थानिक होते. प्रत्येक संस्थानिक स्वतःला त्या ठिकाणी राजा समजून घेत असत. त्यामुळे भारत ही कल्पना त्यावेळेस त्या ठिकाणी थोडीशी धूसर होती, परंतु सर्व धर्माचे लोक या ठिकाणी राहत होते. परंतु 1857च्या उठावानंतर संपूर्ण भारत आणि भारताच्या आजूबाजूचा प्रदेश ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आला आणि भारताला हिंदुस्थान आणि भारत त्या ठिकाणी संबोधू लागले आणि संपूर्ण घटक एकाच त्या ठिकाणी देशाचे आहेत ही जाणीव त्या ठिकाणी ब्रिटिशांनी भारतीयांना करून दिली. त्यामुळे संपूर्ण भारतच त्या ठिकाणी स्वतंत्र व्हावा या प्रकारची भूमिका भारतातील अनेक राज्यकर्त्यांनी केली. प्रसंगी अनेक ब्रिटिश या 1957 ते 1947च्या कालखंडात अनेक लोक त्या ठिकाणी अजरामर झाले, अनेक लोकांना वीरमरण आलं, अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाला वाहून घेतलं. असं काम या कालखंडात झाल्याचं आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे की येत्या कालखंडामध्ये आपला कॉलेज सुरू होण्याची चिन्ह आहेत. तसेच आत्तापर्यंत आपले हा प्रकरण पूर्ण झाल्यानंतर 6 प्रकरण आपले पूर्ण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये 6 प्रकरणाचे नोट्स लिहून माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे. अनेक विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे, परंतु काही विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा पाठवलेलं नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले नाहीत त्यांनी वेळच्या वेळी त्या ठिकाणी
पाठ संपल्यानंतर ना पाठाखालील स्वाध्याय सोडून माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे. पुढच्या तासाला आपण 6.4 हा मुद्दा आपण पाहणार आहोत. धन्यवाद.